या घडीची महत्वाची बातमी, अविनाश जाधव सुद्धा या मोर्चात आता सहभागी होण्याकरता पोहोचतायत। साधारणतः 5 ते 7 मिनिटात आपण त्या ठिकाणी पोहोचू अशी माहिती त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली। नागरिक त्रस्त आहे, लक्षात घ्या। त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा। तर मला या आमदार खासदारांना कळकळची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या। आम्ही तुमच्या सोबत आहोत, चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वाहवा करू, पण असे कुठे जाती जे निर्माण करत असाल तर आम्ही तसंच्या तसं उत्तर पण देऊ, हे पण तुमच्या या क्षणी सांगतो। मराठी एकजुटीचा, मराठी एकजुटीचा जय भवानी। जय भवानी, जय भवानी। अरे काय काय दिलं मी तुम्हाला? आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घर बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये, त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही। हा कुठला न्याय आहे? जमिनी आमच्या, प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे? अरे ते नाव असता येत नाही, ते कोणा माहित सुद्धा नाही, पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या जमिनी एका चौकाला दिले गेले नाही। का दिले गेले नाही? आपण शांत आहोत, मराठी माणूस शांत आहे म्हणून हे सगळं होत आहे। तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही। काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे, सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर। आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत। तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रेज केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं, लगेच यांनी सगळा त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये लावला, बिल्डिंग बनवली, ती ऑर्डर लगेच एसडीओ ला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला। तो टीडीआर उचलायला कुठे गेला? तो टीडीआर त्याला परत मिळाला का? आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही। ते टीडीआर घोटाळे करणारे आहेत। अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली आहे, चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली। तुम्ही कनक्या गेला असाल कधी? महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे। चेन्नईला जमीन गेली, चेन्नईला जर गेलं ना जमीन, तिथं रोड काढला, रोड आदिवासी जमीन आहे ती, रोड काढला, त्या रोडचा टीडीआर उचलला, त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते, फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत, बिना भागीदारीच्या जनतेचे काही घेणार नाही। म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल, उद्या जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या नोकऱ्याच कराव्या लागतील, लक्षात ठेवा। म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा, प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या। मराठी माणसावरला अन्याय हे शहर, त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत, त्या गोष्टीची मी ग्वाही देतो। आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू। म्हणून मराठी बांधवांना परत एक विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा, मराठी माणसावर अन्याय होईल, त्या ठिकाणी 100% जाती हजर असेल तुमच्यासाठी। तर माझ्या तमाम मराठी बांधव बहिणींनो, माझी विनंती आपल्याला, त्या मीराबाईंच्या शहराच्या मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीने राहावं लागेल, एकत्र होऊन काम करावं। कुठल्याही मराठी माणसानं आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसाला अन्याय केलेला नाही। त्यांनीच आमच्या पोरी पळून दिल्या, त्यांनीच आमच्या जमिनी हडप केल्या। एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय। तर एवढं बोलून माझ्या 2 शब्द संपवतो। या ठिकाणी सर्वजण एकत्र राहाल, असेच एकजूट राहाल अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी। त्यानंतर शिवसेनेचे नेता विनोद घोसाळकर साहेब आपला मनोगत व्यक्त करतात। सन्माननीय माजी खासदार, बोला ना, काय अर्जंट मीरा रोडला विचारे साहेब, व्यासपीठावरती सर्व मराठी एकीकरण समितीचे नेते मंडळी आणि माझ्या समोर असलेला प्रचंड समूहामध्ये मी पाहतोय की सर्व धर्मीय या मराठीला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व
या मीराबाईंदरतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, अविनाश जाधव यांचं थोड्या वेळा इथं आगमन होणार आहे, परंतु आज मी सर्व मराठी माणसांना धन्यवाद देतो. लाटणीपासून पोलिसांची दडपशाही चाललेली. विषय होता मराठीचा सन्मान करणारा निघणारा मोर्चा किंवा विजयी असेल. ज्याला जी.आर. विचारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनाला तो जी.आर. मागे घ्यावा लागला, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्याच्यामध्येच पहिल्यांदा मराठी माणसांचा एक विजय झालेला होता. सकाळी या शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य पाहिलं मी. मराठी माणसाबद्दल विषय घेणारे मराठी माणूस आम्ही नागरिक आमच्या पक्षावरती संशय घेतला आणि अशा प्रकारचे नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्याला कुणी मदत केली होती, मातोश्रीने केली होती, हे तुम्ही पहिल्यांदा आठवा. या शहरामध्ये तुम्ही महापौर अपक्षामधून निवडून आला होता. या शहरामध्ये तुम्ही अपक्षामधून निवडून आला होता आणि त्यावेळेला माननीय उद्धवजींना सांगून आम्ही आमची मतं आणि आप्पा वसईवाले विरारवाले यांची मतं आम्ही जेव्हा तुम्हाला महापौर बसवलं होतं. तर आता लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा मी नरेंद्र मोदींना आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी एकजुटीचा, मीराभाईंदर आमच्या हक्काचं, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, मराठी एकजुटीचा, मराठी एकजुटीचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.